नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. ज्याप्रमाणे थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. धाबा स्टाईल वगैरे नाही, तर अगदी आपली आई आणि आजी करत आल्या त्या पारंपरिक पद्धतीने आपण शेवभाजी करणार आहोत. कारण हॉटेलमधल्या जेवणाने फक्त पोट भरतं, पण घरच्या जेवणाने पोट आणि मन दोन्हीही भरतं. तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण वाटण्यासाठी इथे 2 चमचे मी खोबरं भाजून घेते आहे. आता खोबरं भाजताना तेल वगैरे घालण्याची काही गरज नाही, आपण असंच कोरडं खोबरं हे भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, कारण खोबरं लगेच तांबूस रंगावर भाजलं जातं, त्याला खूपसा असा वेळ लागत नाही. तर खोबरं छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त गडद रंगावर भाजायचं नाही, नाहीतर मग चव ही कडवट लागण्याची शक्यता असते. आता खोबरं छान भाजून झालं की आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊयात. आणि आता आपण त्याच कढईमध्ये अगदी एक छोटा चमचा तेल घालून घेणार आहोत, कारण आता आपण यात कांदा भाजून घेणार आहोत. तर कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल घालूयात. 2 लहान आकाराचे मी कांदे उभ्यात चिरून घेतलेले होते आणि आता ते आपण छानसे थोड्या गडद रंगावर भाजून घेणार आहोत. खोबऱ्याला रंग गडद करायचा नाही आहे, पण कांद्याला मात्र छान गडद रंग हा करून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवली तरीही चालेल, कारण कांदा भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर आता कांदा थोडा गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे, पण अजून तो पूर्ण भाजला गेलेला नाही. आता आपण त्यात घालणार आहोत लसूण आणि आलं. तर इथे 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी घालून घेते आणि आपण कांद्यासोबत ते देखील भाजून घेणार आहोत. त्यानेही रसाला खूप सुरेख चव येते आणि हे सगळं भाजून घेतलं ना की एक प्रकारचा स्मोकी फ्लेवर आपल्या भाजीला येत असतो. तर आता आपण यात टमाटा घालून घेणार आहोत. एक छोटा टमाटा मी कापून घेतलेला आहे. टमाटा यात नक्कीच घाला, त्याने चव अगदी छान सुरेख येते. आणि कांद्यासोबत टमाटाही हलकासा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे खूप जास्त नाही, फक्त तो थोडासा नरम पडला की पुरेसं होतं. आता हे सगळं साहित्य आपण छान भाजून घ्यायचं आहे आणि या सगळ्या साहित्याला थोडासा गडद रंग येऊ द्यायचा आहे. आता बघा, बऱ्यापैकी कांद्याला गडद रंग आलेला आहे आणि आता आपण मात्र गॅस बंद करूयात आणि हे सगळं साहित्य एका ताटलीत काढून घेऊया. तर आता हे सगळं साहित्य छान थंड होऊ द्यायचं आहे आणि आपलं सगळं साहित्य थंड झालेलं आहे आणि यात मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे वाटताला खूप सुरेख चव येते. आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आणि बारीक करण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागतो, पण हा वापर कमी प्रमाणात केला तर मसाला परतताना खूप जास्त वेळ लागत नाही. तर कमीत कमी पाण्याचा वापर आपण इथे करून मसाला छान बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपला मसाला छान बारीक करून झालेला आहे आणि लगेच आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊया. तर कढईत मी 1.5 पळी तेल घालून घेते. आता तेल आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकता आणि यात अगदी 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तेल खूप जास्त गरम नसावं. हे असं लाल तिखट तेलात घातलं ना की रस्याला छान तरी येते. तर आता आपण यात तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता आपण थोडी कमी ठेवायची आहे आणि घातलेलं वाटण तेलामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला वाटत असेल की तेल खूप भरपूर आहे, पण मसाला सुरुवातीला सगळं तेल शोषून घेतो आणि जसा जसा तो शिजायला लागतो तसं तसं तो शोषून घेतलेलं तेल हे रिलीज करायला लागतो. तर बघा, आता मसाल्याने सगळं तेल हे शोषून घेतलेलं आहे आणि मसाला पूर्ण शिजला ना की मग छान तो पुन्हा ते शोषून घेतलेलं तेल सोडेल आणि रस्स्याला छानशी अशी तरी येईल. तर मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि मसाला परतणं हे खूप गरजेचं आहे. एक 5 ते 7 मिनिटभर मीडियम गॅस फ्लेमवर मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि आता त्याला छान गडद रंग आलेला आहे. यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. बस एवढंच साहित्य आपल्याला इथे घालायचं आहे. ही भाजी करताना फक्त वाटण्यासाठी जेव्हा साहित्य भाजतो तेव्हा थोडा वेळ जातो, पण नंतर मात्र वाटण एकदा झालं की भाजीला अजिबात वेळ लागत नाही. आता मसाल्याला काठाला तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे मसाला छान आपला परतला गेलेला आहे. यात मी घालणार आहे गरम पाणी. कुठलीही रस्सा भाजी करताना गरम पाणी घातलं ना की रस्स्याला छान असं तरी येते. तर आता आपण पाणी आपल्याला ज्याप्रमाणे रस्सा हा दाटसर हवा आहे किंवा पातळसर हवा आहे त्याप्रमाणे पाणी इथे घालायचं आहे. तर
रस्सा खूप घट्ट वाटतोय तर आपण अजून त्यात पाणी घालूयात आणि आपण अजून यात मीठ घातलेलं नाही. आपण पूर्ण रस्स्याचा अंदाज घेऊनच मग मीठ घालणार आहोत. तर आता बघा बऱ्यापैकी छान रस्सा पातळ झालेला आहे, कारण आपण त्याला उकळ देखील काढून घेणार आहोत. आता आपण यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. सुरुवातीलाच मीठ घातलं ना मग मिठाचा बरोबर अंदाज आपल्याला कळते. त्यामुळे रस्स्याचं प्रमाण ठरवलं की मगच आपण यात मीठ घालणार आहोत. आता आपण यावर झाकण झाकणार आहोत, पण झाकण पूर्ण झाकायचं नाही आहे. असं अर्धवट झाकण झाकलं ना की तरी अगदी छान येते. गॅसची फ्लेम आता आपण कमी ठेवायची आणि कमी आचेवर छान रस्सा उकळू द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता रस्सा अगदी सुरेख उकळतोय आणि रस्स्याच्या साईडला काठाला छानशी अशी तरी सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि तरीही गॅस बंद केल्यावर मात्र ती आणखीन छान तरी सुटेल. तर आता आपण रस्सा पुन्हा ढवळून घ्यायचा आहे आणि मग आजपासून आपण जी शेवभाजी करतोय त्यात शेवेची एंट्री आता झालेली आहे. आणि शेव रस्स्यामध्ये खूप जास्त मी ती घालत नाही आहे, कारण खूप जास्त शेव घातली ना मग ती थोडीशी मऊ पडते आणि रस्सा दाटसर होतो. म्हणून आपण अगदी थोडी घालणार आहोत आणि नंतर मात्र आपण जेवताना आवडीप्रमाणे शेव रस्स्यामध्ये घालून घेऊ शकतो. आता यात घालूयात थोडीशी कोथिंबीर उकळताना घातली ना सुरेख चव येते. आणि आता मात्र झाकण न झाकता 1 मिनिटभर याला उकळू द्यायचं आहे. आणि मग बघा तुम्ही बघू शकता सुरेख तरी रस्स्याला सुटलेली आहे. तर आता आपली भाजी ही तयार आहे. तर लगेच आपण सर्व करायला घेऊयात. तर मस्त अशी झणझणीत शेवभाजी तयार आहे. आपण शेव जेवायला बसतानाच घातली ना की बऱ्याच जणांना ती छान कुरकुरीत आवडते. खूप अशी नरम पडलेली आवडत नाही. तर आपण वेळेवर शेव घातली ना की छान कुरकुरीत येते. त्यावर थोडीशी कोथिंबीर सुरेख बेत जमतो. छान अशी तुम्ही कन्सिस्टन्सी याची बघू शकता. खूप अगदी पातळ नाही आणि खूप दाटसरही नाही. अगदी सोपा बेत आहे. भाजी, भाकर, लिंबाची फोड, कांदा सुरेख बेत जमतो. म्हणायला पदार्थ तर फक्त 2 आहेत, पण हे जेवण जेवल्याचं समाधान जे मिळतं ना ते हॉटेलमधल्या जेवणाला याची सर नाही. तर नक्कीच हे रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.